गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या लॉग चॅनलमध्ये. तर आज आपल्या लॉगमध्ये बघणार आहोत आपण टिफिन, त्यानंतर शेंगदाण्याची चिक्की आणि त्यानंतर संध्याकाळी जाणार आहोत आपण शेतात. तर शेतातलं बरंच काही बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मैत्रिणींनो, आणि कमेंट्स पण करा. आणि ही होती प्राजक्ताची फुलं, ती मी झाडावरूनच काढली होती देवासाठी. खालची फुलं मी घेत नाही, भरपूर पडतात खाली, पण नाही घेत मी खालची फुलं. त्यानंतर झाली आपल्या टिफिनला सुरुवात. तर आज टिफिनमध्ये केली होती बटाट्याची चटणी. आज दोघांच्याही टिफिनमध्ये द्यायची होती तीच भाजी, कारण दोघांनाही आवडते. त्यानंतर सांगायचं असं होतं की काल मला एका ताईंची कमेंट्स होती की छान व्हिडिओ बनवतेस आणि अशीच बनवत राहा, तर एक मोटिवेशन भेटतं मैत्रिणींनो. म्हणून प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. त्यानंतर बाकी कामं आवरल्यानंतर मी उपवासासाठी बनवली होती शेंगदाणा चिक्की आणि सहजच केली होती, पण छान बनली होती ती. तर बघू शकता, शेंगदाणा चिक्की तिखट वगैरे खात नसल्यामुळे मी थोडंसंच केलं होतं आज. आणि त्यानंतर घेत होते देवासाठी मी काढून. तर मैत्रिणींनो, मला नेहमी असं वाटायचं की शहरातल्या लॉगमध्ये खूप सगळ्या काही गोष्टी असतात दाखवण्यासाठी, पण तसं काही नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि म्हणून आपला गावाकडचा लॉग असणार आहे. तर हा आहे आपला मळा, शेत, आणि पावसामुळे सगळीकडे मस्त अशी हिरवळ पसरली आहे. हे आहे आपलं ऊसाचं शेत आणि बघू शकता हे आहे सोयाबीन. आणि मस्त वाटतं, एक शेतात आलं की फ्रेश वाटतं. घरी पण कंटाळा येतो बसून सारखा. तिथेच आहे आपली विहीर. तर विहिरीत खूप सारे मोठमोठे 4-5 मासे आहेत. तर बघू शकता, दिसत असतील तर, कारण घरात उरणाऱ्या शिळ्या पोळ्या, भाकरी जे असेल, भात वगैरे, तर मी सगळं काही मळ्यात पाठवून देत असते. कारण मळ्यातल्या शेडवरती आपले जनावरं आहेत. त्यानंतर आज अंगारकी असल्यामुळे मी बांधावरची हरळ काढून घेतली आणि दुर्वा बनवत होते. गप्पा मारत मारत दुर्वा बनवून घेतल्या. ह्या आहेत आपल्या शेतावरच्या गाई. आणि बघू शकता, ही आहे डुग्गू आणि ही सुद्धा पोळीची वाट बघत असते आणि झाली आहे तिची पोळी खाऊन. आणि ह्या आहेत छोट्या गाया, वासरं वगैरे. आणि शेतावरती कुत्रं, मांजर, गाया, मासे सर्व आहेत आपल्या तिथे. आणि विहिरीमध्ये मासे आहेत, तर ते सुद्धा खाण्याची वाट बघत असतात. मस्त असं ऊन पडलं होतं संध्याकाळी. आणि बघू शकता, ही जनावरं चारा खातात सर्व. आणि शहराकडच्या लोकांना मला वाटतं गावाकडचेच हिरवळ आवडते बघायला, कारण शहरासारखी धावपळ, कुठला आवाज वगैरे काही नसतं. एक वेगळीच शांतता असते गावाकडे. आणि खरंच इकडे मळ्यात आलं की छान वाटतं, एक प्रसन्न वाटतं. हे आहे आपलं शेड आणि तिथं अंधार राहत असतात.